कांच्या रसोई घर मध्ये आज व्लॉग बनणार आहे। तर श्रीमंत योगी आई साहेबला नमस्कार करून आपण व्लॉग स्टार्ट करू। बसलेले आहात निश्चित डॉक्टर इथे बसलेल्या लोकांची नोंद घ्या आणि यातल्यापैकी कोणी जरी गरज पडू नये पण पडलं तर यांना सवलत 100% द्या। कारण आता गाडी आली तर मी तुम्हाला दाखवते गाडी। मग घरच्याच लोकांना काय असं का प्लॅन होता का? चल 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 समोर चल। फ्रोझन मॉल चला तर आता छत्रपती संभाजीनगरवरून देवघराच्या इथे चाललेलो आहे। तर हॉस्पिटलची ओपनिंग असल्यामुळे त्या निमित्ताने आम्ही देवघराच्या इथे चाललेलो आहे। तर सकाळीच 9 वाजलेली आहे। छान मस्त सकाळच्या वातावरणामध्ये छान बघा तुम्ही, जास्त ट्रॅफिक वगैरे नाही आहे। मुलं तर इतके छान मस्त खुश आहेत। तर आता ते म्हणतात मामाच्या हॉस्पिटलची ओपनिंग, चला चला, त्यांना एकदम उत्सुकता लागलेली आहे। तर आता फायनली देवघराजा आलेला आहे। आपले बालाजी महाराजांची नगरी देवघराजा आणि हे आहे बस स्टँड स्टॉप चौक। तर आज शनिवारी बाजार असल्यामुळे खूप गर्दी आहे। तर आता आम्ही पोहोचलेलो आहे जिथे हॉस्पिटलची ओपनिंग आहे तिथे। तर बघू शकता सोनूने मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व आयसीयू सेंटर देवांश मेडिकल छान मस्त। आता इथे त्यांचं आता ओपनिंगचा कार्यक्रम आहे आज। तर पूर्ण तयारी झालेली आहे। आता सगळे पाहुण्यांची प्रतीक्षेमध्ये आहेत आणि आता जसं जसं वेळ मिळाला तसे तसे आता पाहुणे येऊ लागलेले आहेत। आणि भगवान बाबा महाराज आनंद गडकर यांचे सगळे आशीर्वाद घेऊन आता यांच्या हस्ते पूजा संपन्न होणार आहे। आता उद्घाटन झालेलं आहे, आता पूजेला सुरुवात होईल आणि छान मस्त त्यांच्या हस्ते पूजा संपन्न होणार आहे। आणि पूजा झालेली आहे आणि आपल्या वहिनी साहेब डॉक्टर निकिता ह्या सगळ्या मशनरीची पूर्ण पूजा करून घेत आहेत। माझ्या मामाची रूम, इथं मामा बसत, माझ्या मामीची रूम, तर हा आहे जनरल वॉर्ड। रिसेप्शन, बच्चे कंपनीची पार्टी चालू आहे इथे। हे आहे फिजिओथेरपी रूम। सोनोग्राफी, टुडे इको, हे आहे आयसीयू रूम वार्ड आणि खूप मस्त सुविधा मशनरी पूर्ण आहेत। जिथे जालना आणि छत्रपती संभाजीनगर पुणे येथे आपल्याला जाण्याचं काम नाही राहणार। सर्व प्रकारच्या सुविधा इथे डॉक्टर निकिता आणि डॉक्टर प्रवीण सोनोने यांनी आणलेल्या आहेत। तर बघू शकता छान मस्त पेशंटची काळजी घेतली जाईल पूर्ण सुविधेनुसार। ऑपरेशन थिएटर बघू शकता छान मस्त पूर्णपणे मशनरी अवेलेबल आहेत। जास्तीत जास्त कसं म्हणजे जनसेवा आणि आपल्याकडे पेशंट आल्याच्या नंतर तो कसा म्हणजे त्याला कितीतरी सुविधा दिल्या जाईल हे त्यांचे प्रयत्न चालू आहेत। तर आता हे देवांश मेडिकलची सुद्धा पूर्ण पूजा संपन्न झालेली आहे। तर बघू शकता इथे पण छान मस्त आपल्याला देवघराच्या इथे होलसेलमध्ये गोळ्या औषधे वगैरे देण्यात येईल।
छान पूर्ण आता पाहुण्यांची वर्दळ चालू झालेली आहे. छान येतात आणि सगळे शुभेच्छा देऊन जातात. आता चालू आहे फोटो सेशन, गिफ्ट आणलेलं देण्यात चालू आहे. आता मजा आया. और कंपनीचं काय आता खाण्याचं एन्जॉय. तर आता सगळे नातेवाईक आणि मित्रमंडळी सगळे आता भेटू लागलेले आहेत. आता कितीतरी दिवसानंतर भेट झाली म्हणजे सगळे आता व्यवस्थित चांगली सगळ्यांना भेटू लागले आहेत. आणि पूर्ण आपले पाहुणे मंडळीचे एक एक आता आगमन होत चाललेलं आहे. आता उद्घाटनाची वेळ जवळ आलेली आहे, त्यामुळे पूर्ण आता आपला मंडप पूर्ण आता भरण्यात चालू आहे. पूर्ण एक 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 आता मंडळी छान मस्त ज्यांच्या त्यांच्या वेळेनुसार पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. जसे जसे प्रत्येक पाहुणे मंडळी येत आहे, प्रत्येक आता डॉक्टर साहेबांना शुभेच्छा देत आहेत आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी पूर्ण आशीर्वाद आणि शुभेच्छा देत आहेत. त्यांना काही गिफ्ट आणलेलं आहे, कोणी काही फुलाचं गुच्छ वगैरे देऊन त्यांना पूर्ण त्यांच्या परीनं प्रयत्न करतायत शुभेच्छा देण्याची. थोड्याच वेळात या नगरीचे लोकप्रिय आमदार यांचं या ठिकाणी आगमन होतं. या ठिकाणी येऊन स्थानापन्न व्हायचं. तर मेन आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सर्वांचे लाडके आमदार मनोज भाऊ कायंदे यांची उपस्थिती झालेली आहे. आता ते मस्त आलेले आहेत कार्यक्रमाचं अध्यक्षपद स्वीकारायला. तर ते त्यांच्या छान मस्त शैलीनुसार लहानांना मिळणे आणि मोठ्यांचे आशीर्वाद घेणे ही त्यांची पहिल्यापासून शैली आहे आणि माणसं जोडण्याची ही त्यांची कला आहे. तर अशा बऱ्याच गोष्टी आहे आपल्या लाडक्या आमदार साहेबांकडून आपण शिकायला पाहिजे की मोठ्यांसोबत कशी वागावी आणि लहानांसोबत कशी वागावी. चला आता उद्घाटनाची तयारी झालेली आहे. तर आता रिबिन कापण्याची आता तयारी सुरू आहे. तर त्यांना कधी पण दुसऱ्यांनाच मान देण्याची पद्धत आहे त्यांची. सर्वांना मान देणे आणि सर्वांना संधी देणे हे आपल्या लाडक्या आमदार साहेबांकडून मनोज भाऊ कायंदे यांच्याकडून असं त्यांच्याकडून शिकवून घेण्याचं आहे अशी. तर इथे आता सोनवणे परिवार आणि वाघ परिवारातर्फे उद्घाटनाची पूर्ण संपन्न होत आहे आणि पूर्ण मान्यवर मंडळी उपस्थित आहे. तर सगळ्यांच्या उपस्थितीनुसार आता उद्घाटन आपले संपन्न होत आहे. आणि या ठिकाणी सुद्धा देवांश मेडिकल यांचे उद्घाटन होत आहे. आता सगळे मान्यवर उपस्थित आहे आणि मेडिकलचं सुद्धा आता उद्घाटन होत आहे. घरच्याच लोकांना काय असं का काय नव्हतं का. चल 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 समोर चल. छोटा ब्लॉग आहे. काय सरकार राग होती. तीच म्हटलं तुझी ओळखीची सोनाली मली तिच्या सोबत
सगळ्यात पहिलं बक्षीस तुझ्याकडून भेटलं. हो कोणतं चांगलं कोणतं भेटलं गुरुनानक इंग्लिश म्हणून जास्त एवढं सगळे बक्षीस मिळत असेल ते मला लक्षात नाही राहत. आता इथे सर्व उपस्थित मान्यवरांचा पाहुण्यांचा पूर्ण भाग आणि सोनवणे परिवारातर्फे यांचं सगळ्यांचं सत्कार समारोह चालू झालेला आहे. या ठिकाणी स्वप्नीलजी सोनवणे करतील असे त्यांना विनंती आहे. त्यांना आपण इथं थांबवण्याचा प्रयत्न करू आणि त्यांना वाजवी दरामध्ये जेवढी सुविधा देण्यात येईल तेवढी आपण त्याचा प्रयत्न करू. अशा पद्धतीचं आपली ही सुरुवात आहे. तुम्हाला गरज पडल्यास सर्व म्हणजे गरज असलेल्याच औषधी आणि तपासण्यामध्येच आपण जास्तीत जास्त उपचार करण्याचा प्रयत्न कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सोनवणे मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल आघाडीचे अध्यक्ष आदरणीय बसलेले आहात निश्चित. डॉक्टर इथे बसलेल्या लोकांची नोंद घ्या आणि यातल्यापैकी कोणी जरी गरज पडू नये पण पडलं तर यांना सवलत 100% द्या. कारण आज शनिवार आहे, बाजाराचा दिवस आहे, तरी बऱ्याच वेळापासून लोक बसलेत. खऱ्या अर्थानं सर्वच वक्त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी या संपूर्ण कुटुंबाचा आपल्या समोर संपूर्ण इतिहास त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला. आज आपल्या या बालाजी महाराजाच्या पुण्यनगरीमध्ये आपल्या या मातृतीर्थ सिंदखेड राजा मतदारसंघामध्ये मला तरी वाटत नाही की ICU हा नावाचा प्रकार सिंदखेड राजात आता म्हस्के साहेबांचं एक आहे. म्हस्के साहेबांचं ICU आहे ना ते पण आत्ताच सुरू झाले. आणि आता देऊळगावच्या नगरीत ICU हा विषय फक्त बालाजी हॉस्पिटल आणि इथे बालाजी हॉस्पिटललाही आत्ताच सुरू झाला. ICU आहे का डॉक्टर तुमच्याकडे? किती? 2 बेड? ठीक आहे. तर तेच आता आठवलं ते दिसले म्हणून मी गेलो होतो तिथं पण आहे. तर ICU एक चांगल्या पद्धतीचं ICU हॉस्पिटल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जालना आणि संभाजीनगरच्या मशीन्स या ठिकाणी उपलब्ध केलेले आहेत आणि जी शासनाची योजना असते, कोणती योजना असते ती? महात्मा फुले जन आरोग्य सुविधा ही जी योजना आहे तिच्यासाठी ज्या नॉर्म्स असतात त्या नॉर्म्स विचारात घेऊनच हे हॉस्पिटल या ठिकाणी सुरू केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, मुख्यमंत्री सहायता निधी अशा 2 योजना लवकरात लवकर यांच्या मार्गदर्शनाखाली, आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्याचा आहे आणि त्या जितक्या शक्य लवकर सुरू व्हाव्यात असं आपल्याला वाटतं. आमदार साहेब, सर्व डॉक्टर मंडळी सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजामधली आणि सर्व सन्माननीय पत्रिकेमध्ये असलेले सर्वांची नावं घेणं शक्य नाही. आपण सर्वच या ठिकाणी वेळात वेळ काढून आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित झाला त्याबद्दल दोन्ही परिवारातर्फे मी आपले शतशः आभार मानतो. श्री एकनाथ सोनवणे सर यांनी सर्व पाहुणे मंडळींचे आल्याबद्दल आभार व्यक्त केलेले आहेत आणि सर्व पाहुणे मंडळी मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडलेला आहे. आता सर्व पाहुणे मंडळी येऊन गेलेत आहेत आणि थोडी गर्दी कमी झाल्यामुळे आता हे फॅमिलीचे फोटो चालू आहेत. तर हे बघा, छान मस्त आता फॅमिली सेशन चालू आहे आता फोटोचं. आणि डॉक्टर प्रवीण आणि डॉक्टर निकिता यांना सगळेजण पुढच्या वाटचालीच्या शुभेच्छा देत आहेत. ते पूर्ण फॅमिली फोटो झालेला आहे. आणि शेवटी डॉक्टर प्रवीण आणि डॉक्टर निकिता यांची स्वप्नपूर्ती झालेली आहे आणि हा आनंद त्यांच्या डोळ्यामध्ये दिसतच आहे. तर आपण ब्लॉगला इथंच एंड करूया. बाय.